कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊया। बाकी आपण घरातून मसाले आणलेले आहेत, इकडे मालवणी मसाला आहे, तोच आपण यामध्ये यूज करणार आहे। आता त्या झऱ्याचं जे पाणी येतं ना, फिल्टर होऊन येतं जमिनीतून, तर तेच आम्ही आज ह्या मॅगीमध्ये टाकणार आहे। हे बघा मस्तच कड आला एकदम। जरा खेकड्यांच्या शोधात आलेलो, बघूया काय भेटतंय का। इकडे सगळ्या जाळी आलेल्या आहेत, खाली काटे मजबूत लागतात। मोठं आहे पाणी। हा भिजणार। पाणी एकदम स्वच्छ आहे, नितळ पाणी एकदम पिण्यासारखं। हे वरून झरे फुटतात ना, वरून असे डोंगरातून असे येतात झरे, आणि हे कंटिन्यू वाहत असतात या साईडला। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आम्ही जरा जंगलामध्ये फिरायला आलोय आणि बघूया जंगलामध्ये आता काय काय मिळतं। आता भाज्या वगैरे मिळतील अजून अशा। आता इकडे आम्ही खेकडी शोधायला आलो होतो, पण दिवसाची आपल्याला खेकडी वगैरे काय मिळत नाही तिथे, तर रात्रीचे ह्या पर्याला मिळू शकतात खेकडे। बघूया, एक दिवस ट्राय करू। पण पाणी इकडे जे वाहतंय ना, हे बघा छोटासा धबधबा म्हणता येईल, मस्त आहे। आणि इथे थोडासा खड्डा झालाय, पण आतमध्ये जाणार नाही, माझी चड्डी भिजते तिथे। इथे मस्त तुंबवलंय या साईडने असं तुंबवलंय मस्त, आणि ढव मस्त साचलाय इथे, असं आंघोळ वगैरे करायला मस्त वाटेल एकदम। एक नंबर स्पॉट आहे। हे बघा इकडे आपल्याला भारंगीची भाजी दिसली, जरा कोवळ्या कोवळ्या ढिऱ्या आहेत ना, काढू याच्या। हे बघा अशी अशी तुटली पाहिजे। एक झाड आहे इथे, आणि आता फुलं धरायला सुरुवात झाली। हे बघा अशी फुलं येतात, हे छोटं आहे, आता कळी आहे। आता ह्याच्यापेक्षा असे मोठे तुरे होतात, आणि नंतर मग काढायचे। त्या फुलांची भाजी आता मस्त लागते। अशी कोवळ्या कोवळ्या ढिऱ्या आपण काढू। हे बघा एवढी भेटली आपल्याला इथे, आणि आता कुड्याच्या शेंगा पण आल्यात, तिकडे काढलं राख्याने। हे बघा ह्या अशा कुड्या शेंगा, आता ह्या शेंगांची भाजी मस्त लागते त्यात जवला वगैरे टाकून। पण आता श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे काय आता जवला वगैरे टाकणार नाही, अशीच पण भाजी मस्त लागते। हे बघा शेंगा बघा आल्यात, ह्या जून झाल्यात, अशा कोवळ्या कोवळ्या पाहिजेत, खूप जून झाले। आता ह्याच्यामध्ये आता दाणे वगैरे तयार झाले आतमध्ये, आता काय कामाचे नाही ते। इथे एक बिरबोल्याचा येल दिसलाय आपल्याला, तर तो जरा आपण खतूया। पण दगडाच्या इथे आतमध्ये गेलाय, हे बघा त्याचा वेळ तुटला नाही पाहिजे। दगडाखाली गेलाय रे, नाही वरतीच होता, तुटला। असा वेळ तुटला नाही पाहिजे, मग आता तो बिरबुला भेटणार नाही आम्हाला। ह्या बिरबुल्याचा जो वास येतो ना, मस्त असं तोंडाला पाणी सुटतं। इथे बघा भारग्याच्या झाडाला इकडे मस्तपैकी फुलं आले, ते बघा। आता या फुलांची भाजी मस्त लागते, ते असे खुटायचे एकदम असे घेऊन। हे बघा असे, ही फुलांची भाजी आहे ना, मस्त लागते। आता फुलं पण अशी गळून पडायला लागली, फुलं सगळे आहेत ना असे गळून पडत आहेत। जेवढी भेटतील तेवढे आपण काढणार आहे। आता भाजी पण भेटते आपल्याला, सगळंच घेऊ, भाजी पण घेऊ आणि त्याची फुलं पण घेऊ, खायला मस्त लागते भाजी याची। हे बघा असे कळे असतात, नंतर मग असे ते पसवतात। इकडची कोणीतरी भाजी ना खुटलेली आहे, आता भाजी खुटलेली असेल ना, त्याला अजून फुटत जाते, मग अजून आपल्याला भाजी मिळते। अशी खुटलेली असते इकडे। चला इकडे आम्हाला जराशा वाटा शोधत शोधत जावं लागते, कारण आता जंगलातून जास्त कोण फिरत नाही, त्यामुळे मग वाटा शोधणं आहे ना खूप अवघड झालंय। अशा मळलेल्या वाटा असतात इकडून, तर जी वाट मिळेल त्या वाटेने आपण चालतोय। बघूया, इळा आणला होता, बिरबल वगैरे कुठे भेटले तर खातायला होतील त्यासाठी। बघूया, कुठं काही दिसत नाहीत अजून बिरबोले वगैरे। आता जास्त आहे ना असे जाळ्यांवरती वगैरे किंवा अशा छोट्या झाडांवरती वगैरे बघायचे गोमेटे भेटतात आता ह्या वेळेस। आता श्रावण महिना चालू झालाय, तर त्यावेळेस आपल्याला गोमेटे वगैरे खायला भेटतात। तुम्हाला आम्हाला दिसला तर नक्कीच तुम्हाला दाखवू आम्ही, फक्त एक वेळ दिसला पाहिजे आपल्याला, गोमेटे वगैरे दिसतील त्याच्यावर। आपण आता असं शोधत शोधत चाललोय, कुठे भारंगीची भाजी मिळते तर कुठे टाकळ्याची अजून काही भाजी दिसली नाही कुठे। बघूया। आणि इथे बघा शेंगा बघा किती आहेत कुड्याच्या, आणि मस्त कोवळ्या आहेत एकदम, लुसलुसीत आहेत एकदम। आता जंगलामध्ये आहे ना आपल्याला असे चुडी वगैरे भेटतात, त्या अशा भोंबाडामध्ये असतात, तर लक्ष ठेवून जावं लागतं, आणि सहसा दिसत नाही। आता त्याचा सीझन पण निघून गेलाय, भरपूर भेटतात असे भोंबाडातून आलेले असतात मशरूम, जे इकडे जंगलामध्ये मिळतात। ते कसे
तो एक टायमिंग असतो आणि त्या टायमिंगलाच मिळतात ते. हे बघा भारंगीची भाजी बघा किती कोवळी आहेत, झाडं पानं एकदम कोवळी आहेत. कोवळीवाली पानं खुटून घेऊ. आपल्याला आता जी काय भाजी मिळते ती आपण सगळी घेत घेत चाललोय. हे बघा मस्त पानं मोठी आहेत. हा बघा इकडे लाल चामटा किती छोटा आहे आणि फिरतोय तो. इकडे कुठे गेला, पानाखाली गेला. हा बघा एवढा छोटासा आहे. हा बघा चावणार नाही तो, लय छोटा आहे, बारीक आहे एकदम, लाल लाल एकदम. याला सोडून देऊ, मोठा होईल एकदम. चला आम्ही आता इकडे आलोय ना, तर ह्या साईडला आता पर्याचा आवाज येतोय आणि त्याच दिशेने आम्ही चाललोय खालती. चला आपल्या बिरबोला भेटलेला आहे, पण तो पण चेमाटला एकदम. हा बघा एवढा बारीक झाला एकदम. हा जमिनीमध्ये असताना तर मोठा झाला असता. हे बघा छोटासा आहे, काही कामाचा नाही तो आता. आणि आता पाण्यासारखी चव लागते. आता आम्हाला इकडे पर्याचा आवाज येतोय, त्याच दिशेने आम्ही आता खालती खालती चाललोय. बघूया काहीतरी करूया. आता भूक लागले, सकाळी आम्ही निघालोय घराच्या बाहेर, तर भूक लागले. बघूया आता काहीतरी बनवू इकडे पर्यामध्ये. तुम्हाला इथला पर्याच्या इथला वातावरण बघा काय भारी झालं इकडचं, सुंदर. आणि गावाला आपण जेव्हा अशा पर्याच्या ठिकाणी वगैरे येतो ना, तर एक असा आवाज येत असतो पर्याचा. पाणी जे पडतं ना त्याचा आवाज येत असतो. हे बघा एकदम स्वच्छ पाणी आहे या साईडनी, एकदम स्वच्छ आणि निथळ पाणी आहे. हे बघा असं वाहतंय खालती मस्त. आणि इकडे जरा अंघोळ करायला जरा मजा येईल. भिजणार तर नाहीत, पण बघूया. काहीतरी आम्ही घेऊन आलोय नाश्त्याला, तर ते आता बनवू जरा आणि मस्तपैकी नाश्ता करू. जरा फिरलेला आम्हाला भाज्या वगैरे मिळाल्या. मेन टाकळा पाहिजे होता, तो भेटला नाही. आता इकडून जाताना पुढे आम्हाला जर भेटला तर तो आम्ही नक्कीच काढू. आता जरा आम्ही काय जे आणलेलं आहे मटेरियल, इथे जरा नाश्ता बनवू. आता भूक लागलेली आहे जोरात. थोडंसं ॲडव्हेंचरच आहे इथे जायला, कारण आता जेवढ्या पण दगडी आहेत ना सर्व अशा बुलबुडीत आहेत, स्लिपरी आहेत, पाय सटकतात. तर आपण सावकाश सावकाश उतरू. हे बघा पाणी बघा, पाण्याचा झोत काय एवढा जास्त नाही आहे. तर बोललो इथे हा स्पॉट मस्त आहे. जर आम्हाला भूक लागले आणि आम्ही जे नाश्त्याला घेऊन आलोय ते इथे आम्ही जरा आता बनवतो. हे बघा मस्त इथे आंघोळ करायला पण आहे. इथे मस्त बसला ना भिजू शकतो. आर्यन आंघोळ करणार आहे. आणि आज आम्ही आलो आहे ना, राखे आहे सोबत आणि आर्यन, असे आम्ही तिघंजण इकडे फिरत फिरत आलो होतो. आणि आता जरा भूक लागली तर आता बोललो काहीतरी जरा बनवूया इथे. आम्ही एवढं सर्व साहित्य घेऊन आलोय, पण याला माचीस नाही आणलेली आहे. पण हे बिना माचीसचं पेटला पाहिजे, त्याला लायटर पण असतो इथे, आणि पेटला पाहिजे फक्त. हो पेटतोय पेटतोय पेटतोय. आम्ही इकडे एवढं सर्व साहित्य आणलंय आणि आम्ही आज बनवणार आहे ती मॅगी. सकाळची आम्हाला भूक लागले तर मॅगीची आम्ही 5 पॅकेट आणलेली आहेत आणि तिघंजण आहे आम्ही खायला. तर हे आता बनवूया इथे पर्यावरती. चला आम्ही कटिंग करण्यासाठी हे सगळं सामान आणलेलं आहे. टोमॅटो आणलेला आहे, एक कांदा आणलेला आहे आणि मिरची. हे मिरची दाखव आर्यन. टोमॅटो आणि कांदा आणलेला आहे, कांदा मिरची एवढं सगळं आणलेलं आहे. आता मॅगी जरा बनवूया मस्तपैकी. फोडणी देऊ, काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने मॅगी बनवू, मस्त लागेल ह्या वातावरणामध्ये खायला. असं आम्ही जेव्हा गावाला वगैरे येतो ना तेव्हा अशा छोट्या छोट्या पार्ट्या वगैरे आम्ही करत असतो. तर आज आम्ही एक बोललो जरा काहीतरी नाश्ता वगैरे जरा बाहेर करू, तर त्यासाठी आम्ही मॅगी वगैरे घेऊन आलो. आणि आता हा जरा कांदा वगैरे कटिंग करू आणि त्यानंतर मग बाकीचा पुढचा प्रोसेस करू. कांदा असा बारीक पाहिजे आपल्याला फोडणीसाठी. मस्त स्वच्छ पाणी आहे, प्यायचं पाणी एकदम. आणि आम्ही पाणी प्यायला वगैरे हेच आता वापरणार आहे. मॅगी पण ह्याच पाण्याने बनवणार आहे. प्यायचं पाणी येतं एकदम स्वच्छ. मिरची एकदम आपल्याला अशी बारीक पाहिजे, म्हणजे आपल्या मॅगीमध्ये कसं जरा तिखटपणा येईल. आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये आहे ना थोडी तिखट मॅगी असेल तर मस्त मजा येईल खायला. हे बघा बारीक मिरची कटिंग केलेली आहे. आणि आता टोमॅटो कटिंग करून घेऊया. हे बघा कांदा पण मस्त कटिंग झाला आहे आणि मिरची पण चांगली कटिंग झाली आहे. आणि आता मस्त टोमॅटो बारीक कटिंग करूया.
त्याला गॅस तर पेटलाय, जरा आपण टोप आणलाय तो तापायला ठेवूया जरा. सर्व तयारी झालेली आहे. आता मस्तपैकी फोडणी देऊ. आणि मी मस्त इकडे पाण्यामध्ये पाय टाकून बसलोय आणि इकडून इकडे खळखळ खळखळ वाहता इकडे पर्याय आहे. आणि इथेच आज आम्ही मस्तपैकी मॅगी बनवणार आहे आणि इथे सकाळचा नाश्ता करणार आहे. सकाळचे बरोबर आहेत ना 11 वाजलेत. आम्ही तिघच आहे. आता मस्तपैकी इकडे टोप तापाय ठेवला आहे बघा. मेन म्हणजे हवा नाही लागली पाहिजे तिकडून. तर टोप तापला आहे. आता फटाफट आहे ना तेल टाकून घेऊया आणि आज आपण आता आहे ना फोडणी देणार आहे. कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊया. मेन म्हणजे ना खालतून तिकडून हवा लागते गॅसला, तर त्या साईडला थोडं आर्यनला बोललो जरा धर तिकडून, म्हणजे हवा लागणार नाही. मेन म्हणजे आज आम्हाला पावसाने साथ दिले. पाऊस नाही आला आज. मगाशी एक सर लागून गेली, पण आता आला नाही पाहिजे आमची मॅगी होईपर्यंत तरी. थोडं मीठ टाकून घेऊया, म्हणजे आहे ना कांदा आणि टोमॅटो जो आहे आपला तो थोडा सॉफ्ट होईल. मीठ जास्त नाही, आपण मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतोय तर आपण जास्त मीठ टाकणार नाही. जरा कांदा आणि टोमॅटो जरा सॉफ्ट झाला पाहिजे त्यासाठी आपण टाकतोय. बाकी आपण घरातून मसाले आणलेले आहेत इकडे. हे बघा, लाल मसाला आहे, मालवणी मसाला आहे, तोच आपण यामध्ये यूज करणार आहे. थोडा टाकणार आहे म्हणजे आम्हाला आजची मॅगी थोडी तिखट पाहिजे. एक मिरची तर टाकलेली आहे आणि थोडा कलर पण येईल आणि थोडं तिखट पण लागेल, त्यासाठी आम्ही मसाला वगैरे टाकलेला आहे. थोडी हळद टाकूया. आता श्रावण महिना चालू झाला आहे, तर आता नॉनव्हेज तर आम्ही काय बनवू नाही शकत आणि आम्ही काय खात नाही नॉनव्हेज वगैरे श्रावणामध्ये. तर त्यामुळे आम्ही बोललो काहीतरी मॅगी वगैरे बनवूया. नाहीतर आम्ही चिकन वगैरे काही ना काहीतरी मच्छी वगैरे आणलेली असते आणि इकडे बनवलेली असते आज. हे बघा मस्त कलर आलाय. हे बघा कलर बघा का मस्त आलाय एकदम. आणि चांगला गॅस पण चांगला पेटलेला आहे, तर त्यामुळे बघा मस्त तरी पण आले. तेल पण आपण चांगला यूज केलेला आहे त्यामध्ये. आणि मॅगी बनवताना ना पहिला मसाला आपण टाकून घेऊया, तर नंतर मसाला टाकला ना तर मग ते असे थोडं मसाल्याची थोडी गुटली गुटली राहते. मॅगी मसाला पण ह्याच्यासोबतच टाकून घेऊया. हे बघा सगळा मसाला टाकून घेतलाय मॅगी मसाला. आणि हे बघा मस्त कलर तर एकच नंबर आलेला आहे. आणि तेवढाच आहे ना आता मसाला असं चांगले भाजलेत ना, तर मस्तपैकी ना वास पसरलाय सगळीकडे. मस्त वास येतोय आणि आम्हाला कडाक्याची भूक पण लागली. आता याच्यामध्ये ना आपण हे पाणी टाकणार आहे. आता हे मसाले वगैरे तर चांगले भाजलेत, तर आपण आता हे पाणी वगैरे टाकून घेऊया त्यामध्ये. आणि मॅगीसाठी आम्हाला थोडंसं सुपी मॅगीसारखं ठेवायचं, जास्त काय अशी घट्ट नाही करायचे. हे बघा मस्त कलर बघा काय भारी आलाय. हे बघा कलर बघा का मस्त आलाय एकदम. जरा कड आला की आपण जरा मॅगीचे पॅकेट फोडून त्यामध्ये टाकूया. फोडलेले तर आहेत, मसाले वगैरे काढलेले आहेत. आता हे आपण त्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा मस्त आता कड येईल चांगला. कड आला की त्यानंतर आपल्याला अजून त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायला लागणार आहे. एकदम नॅचरल वॉटर आम्ही यूज करतोय आज. हे बघा एकदम स्वच्छ पाणी एकदम. आणि आता हे झरे भरपूर झरे आहेत वरती. आता त्या झऱ्याचं जे पाणी येतं ना फिल्टर होऊन येतं जमिनीतून, तर तेच आम्ही आज ह्या मॅगीमध्ये टाकणार आहे. त्याला हे बघा मस्तपैकी कड आलाय. आणि आपण आता हे थोडी मॅगीची पॅकेट थोडीशी चुरूया आणि मग टाकू. हे बघा. आणि जेवढा पण आम्ही कचरा वगैरे आणलाय तो आम्ही एका पिशवीमध्ये भरणार आणि इथून कचरा घेऊन जाणार. इथे कचरा वगैरे काय करणार नाही. आम्ही टोटल 5 पॅकेट आणली होती मॅगीची. बघा अशी तोडायची आणि अशी टाकायची. मस्त कड तर एकच नंबर आलाय बघा.
वाव, मॅगी तयार होईल. मॅगी तयार व्हायला काही जास्त टाइम लागत नाही. हे बघा, अजून जर आपल्याला थोडं सुकी मॅगी टाईप पाहिजे असेल ना तर अजून थोडं आम्ही पाणी ठेवू त्यामध्ये. हे बघा मस्त झालं एकदम. अजून याच्यामध्ये काय थोड्या भाज्या वगैरे असतात ना, अजून भारी झाली असती. हे बघा मस्तच कड आला एकदम. हे बघा भारी, एक नंबर काम झालेलं आहे. आणि मस्तपैकी वास सुटलाय आता मॅगीचा. आणि आम्हाला जोरात भूक पण लागले. तो आता या आम्ही निसर्गाच्या सानिध्यात आमच्या इथे पर्यावरती बसून मस्तपैकी मॅगी खाऊ. चला, आपली मॅगी झालेली आहे. हे बघा, जास्त काही पाणी ठेवलेलं नाही कारण आम्ही काय प्लेटी वगैरे आणल्या त्या 2च प्लेटी आहेत. त्या पानावरती आम्ही आता मॅगी ओतणार आहे आणि मस्तपैकी इकडे बसून खाणार आहे. मॅगीचा आज आस्वाद घेणार आहे. आणि ऊन पण झालंय आता, तर पाऊस नाही. पाऊस आला असता अजून मजा आली असती. हे बघा मस्तपैकी मॅगी झालेली आहे. चला आता मॅगी खायला बसूया. चला, इकडे मॅगी रेडी झालेली आहे आणि इकडे आम्ही आता जरा सेटअप लावलेला आहे. आता पानावरती पलटी मारूया. हो 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 हो, आम्हाला तिघांना भरपूर झाली मॅगी. सकाळचा नाश्ता. हे बघा मस्तपैकी मॅगी, गरम गरम मॅगी पानावरती घेतलेली आहे. आणि आता मस्त आपण खायला बसू इथे. चला, मॅगी मस्तपैकी रेडी झालेली आहे. या मस्तपैकी मॅगी खायला. हे बघा, भारी शिजले पण चांगली आणि टेस्ट तर एकच नंबर झाली असेल. हा, हात भाजतोय. हम थोडे ट्राय करूया, टेस्ट घेऊया जरा. गरम गरम आहे एकदम. हा, मीठ वगैरे एकदम प्रॉपर झालंय. आणि त्याला आम्ही कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे टाकले ना, त्यामुळे अजून एक वेगळी टेस्ट येते त्याला. मस्त झालंय. आता मस्त आम्ही तिघजण पत्ते करणार एवढे सर्व मॅगी. चला, इकडे मॅगी ओतलेली आहे आणि आता आम्ही खायला बसतो. खूप जोरात भूक लागली आम्हाला. चला या मस्त की मॅगी खायला. आणि मस्त गरम गरम एकदम मॅगी आहे. कशी आहे? मस्त आले. हा, अशी जरा वेगळी लागते ना जरा. आपण कांदा वगैरे टाकलाय त्यामुळे. या मस्तपैकी नाश्ता करायला, गरम गरम एकदम. भारी. पण मॅगी ही अशी हाताने खायला काय मस्त लागते. एक चम्मच पाहिजे असा काय नाही, मस्त लागते पण. आम्ही जरा फिरलेलो वरती आणि भाजी वगैरे काढलेली. जोरात भूक लागली होती. ते बोलले काही ना काहीतरी घेऊन जाऊया आणि तिकडेच पर्यावरती काही ना काहीतरी बनवूया. मी मॅगी घेऊन आलो आणि मस्तपैकी बनवलेली इकडे. या तुम्ही पण खायला मॅगी. भारी. आणि मेन म्हणजे आम्हाला पावसाने साथ दिली. पाऊस नाही आला. थोडं यायला पाहिजे होता, मजा आली असते जरा. तर सर्व जुगाड आम्ही केला होता. छत्र्या वगैरे आणल्या होत्या, रेनकोट पण होते, त्यामुळे काही टेन्शन नाही पाऊस आला तरी पण. हा, मस्त गरम गरम आहे. लय भारी लागते खायला. जरा पाणी घेऊया पियाला. डिश मध्ये पाणी घेतलंय. चला, मॅगी वगैरे बनवून झाली, खाऊन पण झाली आणि इथली सर्व जागा पण साफ केलेली. आम्ही जेवढा पण कचरा वगैरे आणला होता तो सोबत आता आम्ही घेऊन चाललो. कधी पण जंगलामध्ये वगैरे येत आहे ना तर अशा काही पार्ट्या वगैरे असतील, काही रेसिपी वगैरे बनवली तर तिथे जो होणारा जो कचरा वगैरे आहे तो आपण पिशवीतून घेऊन जायचा आणि योग्य त्या ठिकाणी टाकायचा, कचरा कुंडीमध्ये टाकायचा, जेणेकरून निसर्गामध्ये इकडे काय घाण वगैरे होणार नाही. हे बघा मस्तपैकी चांगल्या वातावरणामध्ये आपण इकडे आलो होतो आणि मस्तपैकी नाश्ता केलेला, मॅगी केलेली आणि खाल्लेली. सो आता आम्ही चाललो. आता बघूया काय पुढे भाजी वगैरे काय भेटते काय बघूया. अजून जरा भारंगीची भाजी अजून थोडी भेटायला पाहिजे होती. जेवढी भेटली तेवढी घेतलेली आहे. हे बघा इथे भारंगीची भाजी आहे. खूप मोठं झाड आहे. आता मी इथे आलोय काढायला. हे बघा फुलं बघा कसली मस्त आलेत.
पुष्पगुच्छ. आता जर तोडूया त्यांना. हे बघा मस्त आणि फुलं भरपूर आहेत त्याला आणि खूप मोठं झाड आहे. इथे कोण आलं होतं खुटायला काय माहिती नाही भाजी, पण फुलं बरीच आहे त्याला. हे बघा एवढी मिळाली आम्हाला भाजी. अजून फुलं पण मिळालीत, भाजी पण. कोवळ्या कोवळ्या ढिऱ्या खुटून घेतल्यात. चला जाऊया जरा आपण फिरलो इकडे आणि जंगलामध्ये इकडे पर्यावरती येऊन मस्त मॅगी बनवलेली, रेसिपी मस्त शूट केलेली, खाल्लेली आम्ही. पोटभर खाल्लेला. सकाळचा नाश्ता पण झाला ह्या जंगलामध्ये निसर्गाच्या सानिध्यात. आणि आता आम्ही निघालो घरी. सो हा मी व्हिडिओ इथेच थांबवतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.